श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मंडळी भरपूर जण प्रश्न विचारत होते की ताई तू व्हिडिओ कसे करतेस, व्हिडिओसाठी काय काय लागतंय, असे बरेचसे प्रश्न सगळ्यांना पडलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच आज आम्ही इथं बसलेलो. त्यामुळे तुमचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं आज तुम्हाला भेटून जातील. जेवढे आम्हाला माहित आहेत तेवढे तुम्हाला सांगेल. जास्त करून माहिती दादा सांगतील, कारण दादांना माझ्यापेक्षा जास्त माहिती माहित आहे आणि ते चांगल्या प्रकारे पण सांगतील तुम्हाला कळण्यासारखे. हिला पण माहित आहे सगळे हे करायला आल्या, पण फक्त सोबतीला बसलोय कारण की जास्तीत जास्त एडिटिंगची बाजू म्हणा किंवा अपलोडिंगची बाजू म्हणा मी सांभाळतोय, कारण की हिला घरकामांना शक्य होत नाही. त्यामुळं काहीतरी युट्यूबचे अपडेट असतात, इंस्टाग्रामचे अपडेट असतात, फेसबुकचे अपडेट असतात, ते हिला उशिरानं कळतात. मग मी तिला सांगतोय असं असं आलंय, मग ती त्यात आत्मसात करते. त्यामुळं जास्त करून एडिटिंग दादाच करते, चुकायला नको. मला कामानिमित्त म्हणजे जेवढे सबस्क्रायबर तेवढं करतोय मी. जास्त करून सगळं दादा बघतात. सबस्क्रायबर वाढत नाहीत म्हणा किंवा इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकायला लागते, कसं ब्लॉगिंग कसं करायचं, युट्यूब चॅनल कसं काढायचं, हे सगळं प्रश्न तिनं लिहून घेतल्या. म्हणजे बघा, म्हणजे तिनं कसं वॉच ठेवल्या बघा, सगळं तुमचं लिहून काढल्या की बाबा कोणाकोणाला प्रॉब्लेम आहे नको. आणि अशा गोष्टींना असं सहसा कोण सांगत बसत नाही, कारण कसं आहे प्रत्येकाला वेळ नसतोय किंवा प्रत्येकाला कुणाला आपलं गमक यशाचं गमक काही सांगायला आवडत नाही का काय नाही. हे काय त्यांचा प्रश्न. पण आम्हाला प्रश्न आल्यावर बाबा आपण सांगायचं, आपल्याला जी गोष्टी माहित आहेत ते सांगायचं. तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. माझं चॅनल मॉनिटाईज केले, हिचं चॅनल मॉनिटाईज झाले, आमच्या दादाचं चॅनल मॉनिटाईज केले, अजून दोघं ते काय त्यांचं सुद्धा चॅनल मॉनिटाईज केले. त्यामुळे थोड्या आम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या तुम्हाला 100% सांगणार. तर बघूया आपण. मी प्रश्न लिहून घेतल्या, त्यातला प्रश्न पहिला सांगतो. तर मी प्रश्न सांगतो, दादा तुम्हाला सविस्तर उत्तर सांगते. माझे सबस्क्रायबर वाढत नाही, तर का वाढत नाही? सबस्क्रायबर वाढत नाहीत त्याला काही आपण करू शकत नाही, कारण सबस्क्रायबर हा तुमच्या कंटेंटवर वाढू शकतो. कंटेंट तुमचा महत्वाचा आहे. तुमचा कंटेंट त्यांना आवडला तर 100% त्यांनी तुम्हाला सबस्क्राईब करणार. काहीतरी चुकतंय का बघा किंवा काहीतरी राहतंय का बघा. तुमचा कंटेंट पहिला तुम्ही असं वाटायला पाहिजे की मी 100% मेहनत केली, मग तो तुम्हाला एखादा संदेश गेला पाहिजे किंवा एक कॉमेडी झाली पाहिजे. आणि ब्लॉगिंग मध्ये जर तुम्ही करत असाल, ब्लॉगिंग मध्ये पडलं तर आता 100 ब्लॉगर झालेत, त्यातून तुम्ही काय वेगळं करताय हे त्या सबस्क्रायबरना तुमच्या पाहिजे असते किंवा फॉलोअर्सना पाहिजे असते. त्यामुळं हा प्रश्न कसा आहे, माझे सबस्क्रायबर वाढत नाहीत. तुमचा कंटेंट आवडला की 100% सबस्क्रायबर तुमचा वाढणार. त्यामुळं तुमच्या कंटेंटवर काम करा, फोकस करा कंटेंटवर. दुसरा प्रश्न काय, इंस्टाग्रामवर आधी व्हिडिओ टाकायला लागतो का? तसं नाही, तुमच्या टायमिंगवर असते ते, कधी पण टाका. पण माझ्या पद्धतीने मी सांगाल तर इंस्टाग्राम, युट्यूब आणि फेसबुक तिन्हीकडे सेम टाइमला व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे. कारण कसं असतंय, त्यांचं जे हे असते किंवा फेसबुकचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला, इंस्टाग्रामचा व्हिडिओ युट्यूबला टाकत असाल तर ते नंतर ना कॅच होते. ते युट्यूब म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा असं कॅच करत असते ते. म्हणजे मला सुद्धा असंच माहिती कळाली, त्यामुळे मी तुम्हाला ते सांगतोय की कॉपीराईट सुद्धा ते त्यानुसार ते येऊ शकते. असं म्हणजे इकडे तिकडे व्हिडिओ लेट न पडला किंवा आधी पडला तर. त्यामुळे माझं तर टायमिंग सेम आहे, आमच्या व्हिडिओचं सेम टायमिंग आहे. हे अपलोड करताना सेम टायमिंगला आम्ही करतोय. त्यामुळे सेमच तुम्ही अपलोड करा. इंस्टाग्राम, युट्यूब असं काय करू नका. तिन्हीकडे शेड्यूल लावायचा ऑप्शन असतोय तुम्हाला. जर तुम्हाला बाबा इकडे तिकडे होत नसेल तर शेड्यूल लावून टाका. शेड्यूलचं किती 7चं लावताय तर 7चं शेड्यूल लावून टाका तिन्हीच्याकडे. तर तिसरा प्रश्न आहे, ब्लॉगिंग कसं करायचं आणि युट्यूब चॅनल कसं काढायचं? ब्लॉगिंग कसं करायचं तुला माहित असणार की मी कसं सांगणार. ब्लॉगिंग म्हणजे काय, दिवसभराचं शूट घ्यायचं. म्हणजे दिवसभर आपण काय करतोय ते सगळं शूट घ्यायचं आणि तुम्हाला त्याच्याबद्दल जे जे केलंय त्याच्याबद्दल माहिती सांगायचं. ब्लॉगिंग म्हणजे कसं आहे, आता ब्लॉगिंग कसं करायचं म्हणजे छोटा स्टँड पाहिजे तुम्हाला, ट्रायपॉड सारखा स्टँड आणा किंवा मोठा, तुमच्या इथे जर प्रकाश नसेल तर रिंग लाईट आणा. आणि घेतला तरी चालेल, तुमच्यात दुसरा धरणार एखादा एक्स्ट्राचा माणूस असला तरी त्याच्याकडे दिलं तरी. शक्यतो एक्स्ट्राचा माणूस नसतोय कुठला तरी, हिचा पण नाहीच आहे. कुठं नसतोय तो मी धरतोय हिचा. कुठं बाहेर वगैरे तर माझ्याकडे कॅमेरा असतोय किंवा हिचं घरात. आता मी स्टँड आहे आमच्या. आता हे ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघाला ते छोटं स्टँड आहे, ते छोट्या स्टँडवर ही सगळं तिथं गॅस कट्ट्यावर म्हणा किंवा इकडे तिकडे असं ते लावत्या आणि ते व्हिडिओ कट करून मग आम्ही जोडतोय. त्यानुसार जसं जे व्हिडिओ आल्यात त्यानुसार ती माहिती सांगायला लागते, व्हॉइस ओव्हर करायला लागतोय. ते व्हॉइस ओव्हर करायला तुम्हाला कमीत कमी टायमिंग सांगतो की 1.5 तास, 1 ते 1.5 तास ते विचार करून. आता असं नसतं की आपलं की मी भांडी घासले, मी धुणे धुतले, यातच आमच्या व्हिडिओ बघा काहीतरी असं वेगळं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. कुठे जरी गेलो तर काहीतरी बाबा त्यातून काहीतरी मोटिवेशन मिळावं किंवा काहीतरी त्यातून मिळावं, माहिती मिळावी असं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मला हिला लिहायला टायमिंग लागते आणि किंवा ते व्हॉइस ओव्हर करायला ते क्लिप बघून
ते तुम्हाला बोलायला लागते की बाबा इथे इथं असं आहे, मग त्यात ते मोटिवेशन लाईन घालायला लागते तुम्हाला. हे ब्लॉगिंग कसं करायचं ह्याच्यावर तुम्हाला, आणि युट्यूब चॅनल कसं काढायचं, काढायला वगैरे काय नाही, तुमचं जीमेलचं अकाउंट असतेच, त्याला असं काही वेगळी हे करायला लागत नाही. प्रोसेस नाहीये. इंस्टाग्रामला आणि फेसबुकला तेवढं प्रोफेशनल डॅशबोर्ड करायला लागते, म्हणजे पब्लिक अकाउंट करायला लागते. ते तेवढं तुम्ही युट्यूबचं चॅनल करून बघा किंवा युट्यूबवर तुम्ही सर्च करून बघा. आणि जर बाबा तुम्हाला ते येत नसेल तर पुढच्या वेळेस आम्ही ते सांगू तुम्हाला की प्रोफेशनल डॅशबोर्ड अकाउंट कसं करायचं इंस्टाग्रामला आणि फेसबुकला. तर पुढचा प्रश्न आहे, आमचे व्ह्यूज वाढत नाहीये. व्ह्यूज वाढत नाहीत आता. कंटेंट जर चांगला असला तर व्ह्यूज हे 100% वाढणारच. वाढणार. त्यामुळे कंटेंट करताना विचार करून आणि कुणाचे मन दुखवणार नाही, कुणाला जास्त हे होणार नाही असे कंटेंट काढा, म्हणजे व्ह्यूज हे शेअर होत जातात. व्हिडिओ जेवढे शेअर होतील तेवढे व्ह्यूज येणार. व्ह्यूज वाढवण्यासाठी तुम्हाला एक सांगतो की व्ह्यूज तुमचे लाईक्स वर वाढत नाहीत, व्ह्यूज तुमचे म्हणजे असं ह्याच्यावर वाढत नाहीत, म्हणजे कंटेंट म्हणा किंवा लाईक्स वर. व्ह्यूज तुमचे कशात, जे तुमचं शेअरचं बटन असते ना, तो व्हिडिओ तुमचा शेअर किती झाला ह्याच्यावर तुमचे व्ह्यूज ठरत असतात. म्हणजे तुमचा व्हिडिओ शेअर व्हायला पाहिजे, त्यातून असं वाटायला पाहिजे की हा व्हिडिओ बाबा आपण कुणाला तर सेंड केला पाहिजे, म्हणजे दुसऱ्याला सुद्धा ती माहिती कळावं, किंवा काहीतरी कॉमेडी व्हावं, किंवा काहीतरी तुमचं कॉमेडी असेल, तुमचे मोटिवेशन व्हिडिओ असतील किंवा तुमचे ब्लॉगिंग असेल, तो व्हिडिओ दुसऱ्यांना पाठवला गेला पाहिजे, त्याच्यावर तुमचे व्ह्यूज वाढतात. व्ह्यूज कंटेंट, पहिल्या प्रश्नाप्रमाणेच की कंटेंट तुमचा चांगला पाहिजे तरच व्ह्यूज वाढणार. हिजे सुद्धा चॅनल चालू केल्यावर 8 दिवस अक्षरशः ही ना म्हणत होती की काय व्ह्यूज येणार, बंद करूया चॅनल, मला नको वाटतंय, काय करायचं. तर 8 दिवस 7-8 दिवस सोडा, मग आम्हाला कसं प्रॉपर मला माहिती आहे, त्यामुळं मी ते जरा त्यात सुधारणा केली, पहिल्यापासून सुधारणा केली. पण युट्यूब कसं करतंय, तुम्ही किती टिकून राहताय, किती मेहनत करताय हे बघत असते. पहिलं तुम्हाला 8-10 दिवस 15, आम्हाला लगेच मिळालं सोडा. आमचं कसं आहे, पहिला आम्ही युट्यूबर आहेच, त्यामुळे आम्हाला काही अवघड झालं नाही. 7 दिवसातच म्हणजे हिचा आवाज म्हणा किंवा आमचं मोटिवेशन जे ब्लॉगिंग असते त्याच्यानुसार 7-7व्या दिवशीच आमचं चॅनल असं छाम दिशा वरच गेलं. ते अजून वरच आहे तुमच्या प्रेमामुळं. त्यामुळं व्ह्यूजचं ते हे आहे, तुमच्या कंटेंटवरच आहे. तुम्ही कंटेंट चांगला लिहा. आणि एकेकांचं 150 व्हिडिओ झाल्या, 200 व्हिडिओ झाल्या, 300 व्हिडिओ झाल्या, तरी सुद्धा त्यांना 250 व्ह्यूज, 300 व्ह्यूज, 500 व्ह्यूज आहेत. फक्त युट्यूब काय बघते, तुमची कन्सिस्टन्सी बघते, सातत्य बघते. म्हणजे तुमच्या व्हिडिओ मधून लोकांना एक चांगला हे गेलं पाहिजे, म्हणजे त्यांना फायदा व्हायला पाहिजे त्याच्यातनं, म्हणजे लोक शेअर तुमच्याकडे काय स्किल वगैरे असेल म्हणा, काहीतरी स्किल असेल, नुसतंच तुम्ही लिपसिंगचा व्हिडिओ करायला किंवा काहीतरी नुसतंच असं काहीतरी इकडे गेलो तिकडे गेलो असं नाही करायचं, काहीतरी त्यातनं गेलं पाहिजे. हे एवढंच आहे. युट्यूबला काय पाहिजे, काहीतरी मेहनत पाहिजे, व्ह्यूज वाढत नाही त्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, चॅनल मॉनिटाईज कधी होते आणि कसं होते? चॅनल मॉनिटाईज तुमचं, त्याला युट्यूबला वॉच टाइम आहे 1000 सबस्क्रायबर व्हायला पाहिजे, 4000 तास वॉच टाइम पूर्ण व्हायला पाहिजे. आणि हाफ मॉनिटायझनला 500 सबस्क्रायबर 3 कोटी व्ह्यूज किंवा 3000 तास. आणि फुल मॉनिटाईजला 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाइम किंवा 10 कोटी व्ह्यूज. मग कसं असतंय, 10 कोटी व्ह्यूज हे तुमच्या म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमचा 2 लाख 3 लाख 4 लाख असा गेला पाहिजे, त्यावेळी ते 3 महिन्यात कव्हर होते. आणि वॉच मोठे व्हिडिओ जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला ते 1 वर्षाचं टायमिंग आहे. 1 वर्षात तुम्ही चॅनल तुमचं मॉनिटाईज होऊ शकते. त्यामुळे मेन आणि तिथंच येते सगळं की कन्सिस्टन्सी, सातत्य. युट्यूबला सातत्य पाहिजे असते, त्यामुळे तुमच्या युट्यूबच्या कंटेंटवर तुम्ही फोकस करा. पुढचा प्रश्न, तुझं चॅनल किती वेळेत मॉनिटाईज झालं? चॅनल जर मॉनिटाईज 1 महिन्याच्या आत झालं, पण पेंडिंग पडलं ते भरपूर. पडत गेल्यावर की नाही ते दीड महिन्याचा झालं का व्ह्यूज आमचं 1 महिन्याच्या अगोदरच पूर्ण झालं सगळं. त्यामुळं चॅनल आमचं लगेच 1 महिन्याच्या आत मॉनिटाईज झाले. मी कसे व्हिडिओ बनवू, ब्लॉगिंग कसं करायचं? आता हा प्रश्न सेम आहे. तू सांग म्हणजे काय की मी कसे व्हिडिओ बनवू. आता हे जे स्किल आहे ते तुम्ही वापरायला पाहिजे. म्हणजे कुणाला रांगोळी काढायला आवडतंय, कुणाला जेवण करायला आवडतंय, कुणाला फिरणं, एखाद्या ठिकाणाची माहिती द्यायला आवडते. तुम्हाला जे स्किल आवडते ते तुम्ही दाखवू शकता एकदम चांगल्या पद्धतीनं. आणि ब्लॉगिंग कसं करायचं, ब्लॉगिंग म्हणजे काय, दिवसभराचं सगळं शूट, फिरणं आलं, खाणं पिणं, जे म्हणजे माहिती सांगण्याचा व्हिडिओ थोडक्यात दिवसभराचा, तर ते ब्लॉगिंग आहे. परत तोच प्रश्न आहे, म्हणजे तेच प्रश्न आहे, बाकीचं काय विचारण्याची पद्धत वेगळी आहे, त्यामुळे प्रश्न हा रिपीट आलाय. ब्लॉगिंग कसं करायचं म्हणजे तुमच्या कंटेंटवर ब्लॉगिंग करा. तुम्ही काय पण करा, चांगलं करा. तर शेवटचा प्रश्न काय आहे, व्हिडिओ करायला काय लागतं, एक व्हिडिओ करायला किती पैसे भेटतात? व्हिडिओ करायला काय लागते, व्हिडिओ करायला सांगतो तुम्हाला स्किल लागते,
तुमचं एक पॅशन लागते तुमचं की बाबा मला करायचं आहे. आणि एक व्हिडिओ करायला किती पैसे भेटतात असं काय नसतं की एक व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय 10,000 मिळतील, 1,000 मिळतील, 500 मिळतील, असं काही नाही. वेगवेगळे रेट आहेत. व्ह्यूज वर असते, व्ह्यूज वर डिपेंड असते ते. म्हणजे साधारण युट्यूबला 1 लाख व्ह्यूज गेले तर $1 तुम्हाला मिळून जाते. 1 लाख व्ह्यूज गेले की 1-1.5 लाख व्हिडिओ केला तर रेट वेगळे. हा, म्हणजे त्यानुसार वेगळं आहे. कारण की मोठा व्हिडिओ तेवढा जास्त जात नाही. 2,000-3,000 ला तुम्हाला $1 मिळून जातोय. 5 आणि कसं टेक मध्ये तुमचं असेल चॅनेल तर टेक मध्ये तुम्हाला जास्त मिळते. टेक म्हणजे काहीतरी माहिती पर्पज जर असतील तुमचे चॅनलचे व्हिडिओ तर तुम्हाला ते व्हिडिओ मिळतात. त्यामुळे असं काही नाही किती पैसे भेटतात याच्यावर करू नका. फक्त तुमचं कंटेंटवर फोकस करा. हे पैसे म्हणा किंवा काय म्हणा आता तुम्ही विषय घेऊ नका. चॅनल मॉनिटाईज करायचं कसं बघा पहिला आणि मग तुम्ही त्या पैशाच्या नादाला लागा. ज्यावेळी तुम्ही फेमस होणार त्यावेळीच तुम्हाला ते पैसे मिळणार. आणि आता जवळजवळ 63,000 सबस्क्रायबर आहेत ना. 63,000 सबस्क्रायबर आहेत आणि तुम्हाला सांगतो की अजून फारशी त्यातून असं काही जास्त कमाई होत नाही. तुम्हाला वाटेल की लई कमाई होते, असं काही नाही. युट्यूबला पैसे जर मिळवायचे तर तुम्हाला तुमच्या जे ह्याच्यात फेमस व्हायला लागते. आता आम्ही तर ऑलरेडी म्हणजे खूप लोक ओळखतात आम्हाला, भरपूर ओळखतात. हा, विक्रम जाधव या नावाने. पण लोकांना आमचं ब्लॉगिंग बघायचं होतं, डेली रुटीन. त्यामुळे माझा आयडी काढलेली. हा, आणि खूप लोक आम्हाला ओळखतात तरी सुद्धा आमची कमाई ही आहे. म्हणजे अशी काय एवढी फारशी एवढी म्हणावं असं नाहीये. त्यामुळं कामधंदा सोडून इकडे काय करू नका. पहिला युट्यूब मध्ये काम करून हे करा आणि मगच. आता आम्ही सुद्धा आमचं मल्टिपल 2-3 इन्कम सोर्स आहेत. म्हणजे असं काय आम्ही ह्याच्यावरच नाही आहे, व्हिडिओ नाही. म्हणजे हा, जॉब चालू आहे. मी काम करतोय, शिलाईचं काम असते, परत साड्यांचं थोडं ही बिझनेस असं घरगुती टाईप करते. त्यामुळं कसं आहे युट्यूबच आम्ही करत नाही असं काही नाही. सगळी कामं करून युट्यूब करा. आणि पुढं तुला आणि काय सांगायचं असलं तर पडले असतील तर विचारू शकताय. असे तुमच्यासाठी प्रश्नांचा एक उत्तराचा मोठा ब्लॉग येईल. कारण प्रत्येक कमेंटला उत्तर देणं काही शक्य नाही, कारण कमेंट ह्या भरपूर येतात. हा, भरपूर आणि येतात. मेन म्हणजे आता जेवढं वाचता येतील, जेवढं लिहून घेता येतील तेवढं आम्ही घेऊन येतोय. कारण की बरेचसे आमच्या मागं व्याप आहे. बाहेर जाणं असतंय, घरात काम असतंय, कुठं तर कार्यक्रमाला बोलवतात तर अक्षरशः चालत नाही, झोपायला वेळ मिळत नाही, काय करायचं. त्यामुळं एकदा पोटाला अन्न सुद्धा खायला. आणि काल एक कमेंट आलती तुला की ते आपल्या फॉलोअर्स आहेत, तिने म्हणले की काल आमच्या सासूबाईंनी मेसेज केला होता DM ला. तर कसं आहे DM बघणं हिला पॉसिबल नाही आहे, कारण की कमेंट बघत जाते. मग ते कमेंट बघून DM ला बघून तिथं जाऊन ऍक्सेप्ट करणं, मी गेल्या वेळेस पण सांगितलं ऍक्सेप्ट करणं, तिथून ते रिप्लाय देणं खूप अवघड असते. जवळजवळ 1000च्या वर पेंडिंग रिक्वेस्ट आहेत. तुम्हाला जर कोणता प्रश्न विचारायचा असेल तर तोंडाला आल्यावरच विचारू नका. म्हणजे उद्या आहे किंवा आज आहे आणि तेव्हा मला हा प्रश्न विचारायचा आहे असं करू नका. म्हणजे काहीतरी माहिती पाहिजे असेल तर आता प्रकट दिनाचं तुला हे आलतं, म्हणजे हिला काय तर माहिती विचारायचं तर ते केव्हा आदल्या दिवशी पडल्यात. मग आदल्या दिवशी कसं किंवा त्या दिवशी कसं हे त्या सोहळ्यात असते कुठं. म्हणजे ते स्वामींचे ही काय नुसतं असं ब्लॉगिंग करत नाही. हिचं मेन म्हणजे एक तुम्हाला गुण सांगतो चांगला, की खूप जणांना वाटत असेल की हे कुठं जाईल तिथं कॅमेरा चालू करून, तसं नाही. मी शूट घेतोय. हिचं फक्त त्या जे काम आहे ना तिच्यात तिचं डोकं असतंय. जी पूजा करायला तर ती त्या ह्याच्यात ती कॅमेराकडे अजिबात लक्ष देत नाही. तुम्ही बघत असाल तिचं मागणं मी शूट घेत असतोय किंवा पुढणं किंवा ते आमचा आरू घेत असतोय. काम करत असतोय ते मनापासून करतोय. पूर्ण एक काम करायला तर त्यातच पूर्ण माझं लक्ष असतं. हा, नाहीतर जाऊन कॅमेरा लावले हे आणि तिथं जाऊन हे केले असं काय नसते. ते रेसिपी वगैरेला करते पण देवाचं जे काय असते किंवा असं काहीतरी बाहेरचं काहीतरी असते ना, ते कॅमेरा हे व्हिडिओ नाही झालं तर बेहतर म्हणते आपण. पहिला आपण ते काम केलं पाहिजे, पूजा म्हणा किंवा स्वामींचं काय असेल ते. त्यामुळे तोंडाला आल्यावर विचारू नका, कारण की ही त्या सोहळ्यात असते किंवा त्या कामात असते, त्यामुळे तिला उत्तर देणं शक्य नसते. मी सुद्धा काहीतरी कामात असतोय तेव्हा तुमचं कमेंट तुम्हाला समजा अर्जंट माझ्याकडून काहीतरी माहिती पाहिजे असेल तर मला देता येणार नाही. ते आधी विचारा. जर मी वाचलीच तर देता आले असते. आणि लेटेस्ट आता तुम्हाला विचारतं लेटेस्ट तुम्ही तुमच्या समोर जाऊन समजा जुना व्हिडिओ कुठला तर आला तर लेटेस्ट जे व्हिडिओ असतात तुम्ही आमच्या प्रोफाईलला जावा हिच्या, आणि लेटेस्ट जो पहिला व्हिडिओ असतोय त्याला कमेंट करा. म्हणजे ही त्याला बघत असते, कारण की नवीन व्हिडिओ असते ना त्यामुळे ते बघत असते. खालच्या जुन्या व्हिडिओना लय पॉसिबल नसते ते बघणं. त्यामुळे बघू शकता किती कमेंट असतात, तर सगळ्यांना देणं शक्य नाहीच आहे. शक्य नाही आहे. सगळं काम करून पोरांचं करून ते साड्यांचं आम्हाला पळायला लागतंय, शिलाई असते, जे माझं काम असते त्यामुळे शक्य होत नाही. त्यामुळे समजून घ्या.
आणि काय प्रश्न असले तर विचारा. विचारा. जास्त व्हिडिओ मोठा करायला नको. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. युट्यूबवर प्रॉपर काम करा, कामधंदा करून सोडून पण नका. डिपेंड राहू नका. हा नाहीतर नाहीतर तुम्ही म्हणशील आम्ही त्याच्यावर डिपेंड आहे, पण आम्ही त्याच्यावर डिपेंड नाही आहे. आता तर तुम्ही बघत असशीला तेव्हा करतोय आमचे व्हिडिओ किती कमी झाले असं बघत असशीला तुम्ही, कारण की व्याप वाढलाय. वाढलाय. त्यामुळे व्हिडिओवर जरा लक्ष आमचं हे कमी झाले. झालं. रेसिपी वगैरे ते म्हणा सगळं होत नाहीये. होत नाही. त्यामुळे बघूया आता परत कंटिन्यू करायचं ज्यात असं वेळ मिळेल तसं. चला, आणि पोरांच्या परीक्षा आहेत. उत्तर मिळाले असतील आणि काही प्रश्न असतील तर विचारा. आपण इथंच थांबूया. श्री स्वामी समर्थ.